होईल का असं नाही. अहो, लग्न केलं आणि मुलं झालं म्हणजे जबाबदारी वाढली म्हणजे काम पण वाढलं, पगार पण, आणि सगळ्या गोष्टीच तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे या जगामध्ये तुम्ही आले ना आपोआप सगळं काही होऊन जाईल तसं नाहीये. ज्या अर्थी जगामध्ये आम्हाला सगळं काही एक सिस्टम मध्ये करायचं, देव तो किती महान सिस्टम आहे. त्याचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक समय आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या नियंत्रणात त्या समयानुरूप काम करते. आणि तुम्ही आणि मी निष्काळजीपणे या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे न्यायासनाच्या समोर त्या श्रीमंत व्यक्तीच्या प्रमाणे तुम्हाला आणि मला रडावं लागणार आहे, पश्चाताप करावं लागेल की आता तोंड बडवून घ्यावं लागेल, परंतु त्याला काही देखील अर्थ उरणार नाही. तो समय आता आहे. जर आम्ही चुकतो तर हाच समय आहे की आपण आपले पाप पदरी घ्यावं, पश्चाताप करावं, त्यापासून फिरावं. कारण की आमचा देव विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो तुमच्या अधर्म आणि पापांची क्षमा करण्यासाठी आज तयार आहे. आणि यासाठी प्रियांनो की पृथ्वी नष्ट होण्याच्या अगोदर, अग्नीच्या द्वारे नष्ट होण्याच्या अगोदर किंवा येशूचं आगमन होण्याच्या अगोदर आम्हाला मरण अगोदर येतं की येशूचं रॅप्चर अगोदर येतं हे आम्हाला माहित नाही. परंतु दोघांपैकी कोणतीही गोष्ट घडली तिथे तुमची आणि माझी धाव संपणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायसाठी काही उरणार नाही. आणि त्यासाठी आज आम्ही नुसतं वाट बघत बसा तसं चालणार नाही, तर आम्ही कृतीशील वाट बघणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वाट कोण बघतं मरणाची? जे ICU मध्ये आहे. वाट कोण बघतं मरणाची? जे खूप क्रिटिकल आहे. आज जातील की उद्या, वर्षानुवर्ष बिछाण्यावर झोपले लोक म्हणतात काय बिचारायला किती हाल होते, यावं तरी देवाने एकदा उचलून. ते वाट बघत. तुम्ही आणि मी वाट बघणार लोकांपैकी नाही, कारण की तुम्हाला आणि मला प्रत्येक जबाबदाऱ्या अनेक गोष्टी पूर्ण करायच्या आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही चालते फिरते आहोत. आणि त्यामुळे आम्ही नुसतं वाट बघून चालणार नाही, तर वाट बघत असताना कार्य देखील करत राहोत, कार्य देखील करत आहोत. आणि यामुळे कार्य करत असताना आम्हाला जगाचे कार्य करतो, आम्ही कुटुंबाचे काम करतो, आपल्या अधिकाराचे काम करतो, परंतु आम्ही देवाचं काम करत नाही. तर आम्हाला उत्तर कोणी बॉसच्याकडे, अधिकाऱ्याच्याकडे नाही, तर येशूच्याकडे द्यावं लागेल. आणि त्याने तुम्हाला जी जबाबदारी दिली त्याचं उत्तर द्यावं लागेल. त्यावेळेस तुम्ही आणि मी हे म्हणू नाही शकत की मला माहित नव्हतं. हे मंदिर जे आहे आणि हे ख्रिस्ती मंडळी जे चर्च आहे त्याच्या मेंबरशिप मध्ये, तुमच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आहे, तर त्या अर्थीच तुम्ही आणि मी न्यायासाठी बांधले गेलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्चला येतात की नाही येत, तुम्ही चर्चमध्ये येतात आणि काही करतात की नाही करत आहे, किंवा चर्चला येऊन तुम्ही कशा प्रकारची सेवा करता, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते देवाने तुमच्यासाठी नियोजित केलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला आणि मला उत्तर द्यावं लागणार आहे. आता न्यायाकडे आपण जाणार आहोत. तयार, रेडी? कारण की आता आपल्या ह्यानंतर जे संदेश आहे, आता आपण सिरियसली, गंभीर आणि रित्या मोलाच्या रहस्याकडे जाणार आहोत. पहिली गोष्ट आहे, न्याय 3 जागेवर होणार आहे. किती जागेवर? 3 जागेवर. न्याय 3 जागेवर होणार आहे. पहिला न्याय आहे तो अंतराळात होणार आहे. कुठे होणार आहे? बोला. अंतराळात. अंतराळात. अंतराळात म्हणजे येशू आएगा बादलों पर, है ना, तो न्याय आहे. सेकंड, आपण दुसरा न्याय जो आहे तो पृथ्वीवर होणार आहे. म्हणा, पृथ्वीवर. 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 आम्ही पृथ्वीवर राहतो आणि त्याच्याबद्दल लिहिलंय की शेंडरे आणि मेंढरे एकमेकांपासून काय केले? वेगळे. हे पण आपण डीप मध्ये बघणार आहोत. आणि तिसरा न्याय होणार आहे, पृथ्वी पण नाही, आकाश पण नाही, आणि मग राहील स्वर्ग. तिसरा न्याय स्वर्गात होणार आहे. तिसरा न्याय स्वर्गात होणार आहे. आणि आता हा प्रश्न येत आहे की पाळक साहेब, आम्ही अंतराळात उत्तर द्यायचंय, पाळक साहेब आम्हाला पृथ्वीवरून उत्तर द्यायचं, की पाळक साहेब आम्हाला स्वर्गातून उत्तर द्यायचं? याबद्दल प्रत्येकाला प्रश्न पडेल. कारण की तिघांपैकी कोणते तरी एकच आपल्यासाठी न्यायासन आहे. एक तर आपण अंतराळामध्ये, नंबर 2 पृथ्वीवर, नंबर 3 कुठे? स्वर्गात. तिघांपैकी कुठेतरी सिंहासनाच्या समोर उभे राहणार आहोत. आणि सिंहासनाच्या समोर जर उभे आहोत तर आता आपल्याला त्या न्यायासनाच्या समोर उभं राहणार. ओजस पहिली गोष्ट आहे की ख्रिस्ताचे
न्यायासन पवित्र शास्त्र हातात घ्या आणि त्यामध्ये आपण बघूया की यामध्ये आपण काढूया पहिले थेसलोनिकरास पत्र, जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, पहिले थेसलोनिकरास पत्र याचा अध्याय आपण काढूया, 4था अध्याय, 4था अध्याय थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये आपण वचन 16 पासून 16-17 वाचूया. वाचा कोणाला सापडलं तर. मोठा यस. आता पहिला न्याय कुठे आहे? अंतराळात. प्रेज द लॉर्ड. बोला अंतराळात. हा, आता हा न्याय होत असताना ज्याची वाट आपण सर्वजण बघत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की येशू ख्रिस्त कुठे येते? येशू आहे का बाजूवर, जे आता लवकरच जवळचा समय आलेला आहे. आणि येशू येत असताना, अंतराळातून येत असताना तिथे एक न्याय होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 टप्पे दिसणार आहे. कोणते 2 भाग दिसणार आहे सांगा बरं. आता वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कोणते 2 भाग? कोणते 2 भाग दिसणार? कोणती 2 गोष्टी विभागले जातील? जिवंत आणि मेलेले. आणखीन एक 16 वचनामध्ये लिहिलेले आहे आणि 17 वचनामध्ये लिहिले. जीवन आणि मेलेले हे तर आहेच, परंतु 17 वचनाच्या आरंभी काय लिहिलेले? आता इथे आम्हाला दिसत आहे की हा न्याय कुठे होत आहे? येशू ख्रिस्त जगात आलाय का? त्याचे पाय भूमीवर लागले नाही. तो कुठे आहे? बादलोपर किंवा अंतराळामध्ये आहे. आणि जे मेलेले आहे ते उचलले जातील. आणि त्याचप्रमाणे नंबर 2, जे विश्वासाचे ते पण हवेमध्ये अंतराळामध्ये उचलले. ह्याला आपण काय म्हणतो? रॅप्चर. आणि दुसरा भाग असेल, हे उचललेले लोक कोण आहे सांगा बरं? कोणते लोक आहे? विश्वासणारे, ज्याने येशू मध्ये तारण प्राप्त केलेले ते लोक. ते कदाचित जिवंत असतील किंवा अगोदर झोपी गेलेले असतील, ते उचलले. आणि दुसरा भाग कोणता आहे मग? ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना उचलला जाईल का? त्यांना कळणार पण नाही. म्हणजे इथे पहिल्या न्यायामध्ये परत एक बार 2 भाग दिसतात, विश्वासणारे आणि अविश्वास. विश्वासणारे आणि अविश्वासणारे. बोला, विश्वासणारे आणि. इथे न्याय कुठे झाला? अंतरात. कोणी न्याय केला? प्रभू येशूने. आणि त्यामुळे येशूचं हेला म्हटलेलं आहे 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, 2 कोरिंथ 5 आणि 10 मध्ये असं लिहिलेलं आहे. संत पौल या न्यायासनाला नाव देतो आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे. कोणाला मिळालं तर वाचा, अंडरलाईन करा. 5:10 मध्ये, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला त्याच्या देहाने केलेल्या गोष्टीचं फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट. प्रत्येकाला कुठे, कोणाच्या समोर उभं राहावं लागेल? ख्रिस्ताच्या न्यायासनाच्या समोर उभं राहावं लागेल. आणि यामुळे हे जे पहिले न्यायासन आहे त्याला म्हणतात ख्रिस्ताचे न्यायासन, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट. जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट ह्याच्या समोर कोणाला उभं राहायला पाहिजे? ज्यांवर वचन जर बघितलेलं आहे 9व्या वचनामध्ये की मला त्याला संतुष्ट करण्याची हौस आहे. आणि संतुष्ट करणारी हौस आहे म्हणजे जे देवाच्या बरोबर चालतात त्यांच्यासाठी वचन काय सांगतं की त्यांनी न्यायासनाच्या समोर काय व्हायला पाहिजे? प्रकट व्हायला पाहिजे. आणि ज्या गोष्टीचं फळ म्हणजे काय होणार आहे आता त्यांना?
बक्षीस मिळणार आहे. आणि आता मी सगळ्यांना सांगितलंय की प्रत्येकाला वेगवेगळी बक्षीस मिळणार आहे. आणि हे पुढे आपण बघणार आहोत. 5 वेगवेगळे बक्षीस आहे, ते तुमची आणि माझी वाट बघत आहे. परंतु पहिले तुम्हाला जिंकावं लागणार आहे, पहिले तुम्हाला विजयी व्हावं लागेल. आणि पहिलं न्यायासन आहे ज्याच्याबद्दल संत पाऊल इथे लिहितो, म्हणा ख्रिस्ताचे न्यायासन. ख्रिस्ताचे न्यायासन. आणि ते कुठे असणार आहे? कुठे असणार आहे? अंतराळामध्ये. आणि या अंतराळामध्ये असताना तुम्हाला आणि मला येशू उचलून वर घेऊन जाणार आहे. मला म्हणजे कोणाला? मंडळीला. मंडळीमध्ये कोणते लोक? सगळीची सगळी मंडळी का? नाही. मंडळीमध्ये जे विश्वासणारे आहे, जे तारलेले आहे, शेवटपर्यंत ज्यांनी विश्वास राखलेला आहे. असं नाही की बाप्तिस्मा घेतले की सगळे डायरेक्ट स्वर्गातच जातील, नाही. बाप्तिस्मा तर हा बेसिकच आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये बाप्तिस्मा आणि जो आत्मा आहे, ज्याने तुम्हाला आणि मला चालवलं आणि तुम्ही आणि मी अधर्माने पापापासून स्वतःला आणि विशेष करून येशू मध्ये शुद्ध राखलेले. येशू येईल, आपण येशूला बघू आणि हळूहळू वर उतरत घेतलं जाऊ. आणि तिथे आपल्याला न्याय दिसेल पहिला. आणि तिथे 2 गोष्टी कळतील, एक वर आणि एक खाली. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वर जायचं? सगळेजण म्हणते हो बाळाचं मला जायचं वर. आणि वर जायचं तर आपल्याला तयारी करायला पाहिजे. आणि पहिला न्यायासन हे आहे. सेकंड न्यायासन आहे तो आहे मत्तय शुभ वर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 31 आणि 32. यामध्ये आपल्याला दिसतं की एक आणखी न्यायासन आहे. आणि त्या न्यायासनाच्या बद्दल मत्तय येणे प्रकारे लिहितो 25वा अध्याय. आणि यामध्ये वाचा 31 आणि 32 कोणाला सापडला असेल तर. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल, तेव्हा आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. दुसरं राजासन. पहिलं राजासन कोणतं राजासन होतं सांगा? ख्रिस्ताचं न्यायासन होतं. आता दुसरं न्यायासन जे आहे ते काय लिहिलेलं आहे? काय लिहिलेलं? त्याचं नाव काय लिहिलंय? वैभवशाली राजासन. इंग्लिश मध्ये म्हटलंय द थ्रोन ऑफ ग्लोरी. द थ्रोन ऑफ ग्लोरी. आणि त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमतील. आता काय जमणार आहे? सर्व राष्ट्रे. पहिले कोण होते? नुसते विश्वासणारे. उरले सगळे अविश्वासणारे खाली. आता ह्या वेळेस सेकंड जेव्हा न्याय होत आहे तेव्हा सर्व राष्ट्र जमतील. आणि जसे मेंढपाळ शेरड्यांपासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो तुम्हाला पासून एकमेकांना वेगळे करणार आहे. आणि मेंढरा असतो आपल्या उजवीकडे, शेरडा असतो डावीकडे ठेवल. तेव्हा त्यांचा बद्दल राजा म्हणल, उजवीकडचे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हासाठी सिद्ध केलेले ते वतन घ्या. प्रेज द लॉर्ड. परत एकदा 2 भाग होताना दिसेल. परत एक बार आपण एक न्यायासनाच्या समोर उभे राहणार आहोत. आणि ते न्यायासन आता कुठे आहे? पृथ्वीवर आहे, है ना. इथे काय? वैभवाने दूता मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल. आता मला सांगा की तिथे मंडळीतले सेकंड पार्ट आहे तो, त्याच्यामध्ये ऑलरेडी काही लोक गेलेले आहेत. आता उरलेले लोक म्हणजे आता सर्व राष्ट्र आहेत. आणि त्या राष्ट्रांसाठी येशू उतरून येणार आहे. आणि एक न्यायासनावर बसणार आहे, ज्याचं नाव काय लिहिलेलं आहे? अंडरलाईन करा. वैभवाचे राजासन, द थ्रोन ऑफ ग्लोरी. समोर कोण आहे? सर्व राष्ट्र, द नेशन्स. सर्व राष्ट्रे आहे. आणि त्या राष्ट्रांमध्ये आता परत एक बार 2 विभाग आहे. एक आहे शेरडे आणि दुसरे आहे मेंढर. सांगा आपण जे विश्वासणारे ते शेरडे आहोत की मेंढर आहोत? शेरड की मेंढर? म्हणजे आपण कोणत्या बाजूला? उजवीकडे की डावीकडे? उजवीकडे की डावीकडे? राईट हँड साइड की लेफ्ट हँड साइड? राईट हँड साइडला कोण आहे? मेंढर. आणि इथे देखील परत एकदा न्याय दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. कुठे होत आहे तो? पृथ्वीवर होत आहे.
केव्हा होत आहे? आता पृथ्वी आहे, पृथ्वी शेवटची घटका मोजत आहे, त्या समयी आपल्याला परत एक वार दोन विभागणी आता संपूर्ण राष्ट्रांमध्ये दिसतील. सर्व राष्ट्रांमधून आता जे लोक आहेत, मत्ते कृष्ण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी त्या राजासनावर असल, कारण की मनुष्याचा पुत्र असं म्हटलेलं आहे. आणि तिथे मेंढर आणि शेड वेगळे होतील आणि मेंढरांना तो म्हणाल, माझे पिताचे आशीर्वादित लोक हो, जे राज्य तुमच्यासाठी मी ठेवलेलं आहे, जे घर भरण्याचं अभिवचन दिलं की मी जातो आणि तुमच्यासाठी घर तयार करतो, ते झालं म्हणजे मी तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईन. म्हणजे ते नवीन यरुशलेम आहे, ते सियोन देश आहे, तिथे तुम्हाला, म्हणजेच कोणाला? शेरडांना की मेंढरांना? मेंढरांना तो आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. परत एक वार न्याय झालेला आहे. कोण गेलेले आहे त्याच्या बरोबर? आता मेंढर गेलेले. कोण राहिलेले आता? शेरड राहिलेले. यस, आलं लक्षात? आता पहिला पॉइंट, पहिलं रॅप्चर म्हणजे वैभवाचं सिंहासन. दुसरं आता कोणतं सिंहासन सांगितलंय? पहिले आहे न्यायाचं सिंहासन, दुसरं वैभवाचं सिंहासन. आणि याच्यामध्ये सर्व राष्ट्र. आता तिसरं जे आहे प्रकटीकरण, याचा 20वा अध्याय आणि 11 आणि 12. परत एक फार मी आपल्याला सांगते आणि जे आमचे फेसबुक व्ह्यूअर्स आहेत त्यांना देखील सांगते. थर्ड, ज्यामध्ये ग्रेट व्हाईट थ्रोन, श्वेत किंवा पांढरे सिंहासन हे आहे. आणि त्या पांढऱ्या सिंहासनाच्या समोर पहिलेच मेंढर वर गेलेले आहे. त्याच्या अगोदर कोण गेलेले वर? विश्वासणारे वर गेलेले आहे. आता कोण उरलेले सांगा बर? आता कोण उरलेले? आता सर्व दुष्कर्मी लोक उरलेले आहे, सर्व पापी लोक उरलेले आहे. आणि जे मागे राहिलेले आहे, जे आपल्याला माहिती आहे की ते कोणत्या समयामध्ये गेलेले आहे? 1000 वर्षाच्या, मिलेनियम्सच्या नंतरची गोष्ट आहे. आणि त्यानंतर 11वं वचन 20:11, नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्या समयी पृथ्वी बद्दल असं लिहिलेले की तोंड पुढून पृथ्वी आकाशी पळाली आणि त्याकरता ठिकाण उरले नाही. मग आता हे कुठे होणार आहे सांगा बरं? पहिलं कुठे झालं? अंतराळात. दुसरं कुठे झालं? पृथ्वीवर. तिसरं कुठे होणार आहे आता? स्वर्गात. का? पृथ्वी नाहीच आहे, आकाश नाहीच आहे. मग आता तिथे न्यायाचा काही प्रश्नच नाहीच आहे. पृथ्वी आकाशाचा समय होता, झालं न्याय. पृथ्वीचा समय होता, झालं न्याय. आता ते दोन्ही गेलेले आहे. आता उरलेलं नुसतं स्वर्ग. आणि स्वर्गात कोणतं सिंहासन आहे? पांढरं सिंहासन आहे. त्याच्यावर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. आणि तेव्हा जीवनाचं एक पुस्तक त्याच्या समोर उघडले गेले. 12 वचन सांगते, मग वृद्ध झालेले लहान थोरांना मी त्या राजासनावर उभे राहिलेले पुस्तके उघडले गेलेली, जीवनाचं पुस्तक उघडले गेलेले. आणि त्यावरून मृताचा न्याय त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आलेला आहे. आता परत एक वार न्याय आणि कृती काय केलेली आहे त्यांच्यासाठी. किंवा दफन झालेले ते पण आलेले, मृत्यू अजूनच होते हे बाहेर आलेले आहे. आणि त्यांच्या कृत्याप्रमाणे त्यांचा न्याय आलेला आहे. अग्नीचे सर्व टाकून दिलेले आहे. आणि अग्नीचे सर्व म्हणजे दुसरे, आणि ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडले नाही अग्नीच्या सर्व टाकण्यात आलेला त्यांना आता अग्नीचं सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने कोणासाठी तयार केलं होतं? मनुष्यासाठी तयार केलं होतं का? कोणासाठी केलं होतं? सैतानासाठी तयार केलं होतं, त्याच्या दूतांसाठी तयार केलेलं होतं. परंतु त्याचा लाभ, त्याचा फायदा जे लोक निष्काळजी राहिलेले, जे देवाचं वचन पाळणारे नाही, जे देवाच्या आज्ञा पाळणार नाही, जे देवाच्या विरोधात राहिलेले आहे, ते सगळे मागे 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 राहिले. आणि शेवटी जेव्हा ते न्यायासनाच्या समोर उभे राहिलेले आहे, पहिल्या न्यायामध्ये सिलेक्ट नाही, दुसऱ्या न्यायामध्ये पण सिलेक्ट नाही, शेर्ड मधून बाहेर, आणि तिसऱ्या न्यायाच्या समोर जेव्हा ते येऊन उभे राहिलेले आहे, तेव्हा अग्नीचा सरोवर तिथे वाट बघत आहे. त्याच्या बरोबरच
त्यांना मरण देखील संपलेलं आहे, कारण की आता ह्याच्यानंतर मरणारे लोकच राहिलेले नाही. एक तर ते स्वर्गात आहे आणि सार्वकालिक जीवन आणि जे पापी आहे सार्वकालिक मरणाचा दुःख क्लेश भोगत आहे. आणि अशा प्रकारे हे तिसरं मरण आहे. त्यामध्ये दुष्कर्मी लोक आपल्या कृत्यांप्रमाणे काय करत आहे, दंड भोगत आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक बार मी आपल्या सर्वांना सांगू देतो, किती सिंहासन सांगितले मी, सांगा बरं? 3. पहिला सिंहासन कुठे आहे? अंतराळात, म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये. लक्षात ठेवा, स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये. तिथे कोण आहे? न्याय करायला कोण येते? प्रभू येशू येत आहे. आणि तो कोणाचा न्याय करत आहे? विश्वासणारे आणि अविश्वासणाऱ्यांचा न्याय करत आहे. आणि विश्वासणारे म्हणून मंडळी जी त्याची वधू आहे ती अंतराळात घेतली जाणार. दुसरा समय न्याय कुठे होत आहे? पृथ्वीवर होत आहे. आणि त्या समय परत एकदा 2 भाग दिसलेले. एका बाजूला कोण आहे? शेड आणि दुसऱ्या बाजूला मेंढर. मेंढर चाललेवर आणि शेड राहिलेले खाली. कारण की येशू म्हणतो, ते जे घर मी तुझ्यासाठी तयार केलेले तिथे तुम्ही आनंद करा. आणि मग 1000 वर्षाच्या काळानंतर जेव्हा सैतानाला बांधण्यात आलेलं आहे त्या समय, तेव्हा आपल्याला दिसतं की ते लोक जे दुष्कर्मी होते, ज्यांनी या संधीचा लाभ घेतला नाही, त्या संधीच्या त्या लोकांसाठी त्यांच्या दुष्कृत्याप्रमाणे, वचन इथे सांगतं परत एक बार, त्यांच्या कृत्याप्रमाणे त्यांचा न्याय ठरवण्यात आलेला आहे. आणि ते तिथे भोगणार आहे. आणि अशा प्रकारे या 3 न्यायाच्याकडे आपण जात असताना आपल्याला कोणत्या तरी न्यायासनाच्या समोर निश्चितच उभं राहावं लागणार आहे. आणि तुम्हाला कोणतं न्यायासन आवडेल सांगा? नंबर 1 आवडेल की 2 आवडेल की 3 आवडेल? 1 आवडेल की 2 आवडेल की 3 आवडेल? 2 पर्यंत जायचं आहे का? महासंकटाचा काळ आहे, लक्षात ठेवा. मध्ये महासंकटाचा काळ आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला विश्वास आढळणं कमी, कारण की पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, ज्याचा लाभ आणि मंडळी आज आपण म्हणतो की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. तो आत्म्यासह तुम्ही मजबूत आहात, तुम्ही बळकट आहात, कारण की येशू ख्रिस्ताचं रक्त आणि त्याचं संरक्षण देखील तुमच्या बरोबर कार्य करत आहे. आणि त्यामुळे हा सर्वोत्तम समय आहे की तो जेव्हा अंतराळात येईल, तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर घेतले जाऊ अंतराळात. त्याला रॅप्चर असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी दुसरं अंतर उरले जे आहे तेच महासंकटाचा काळ आहे. आणि महासंकटाच्या काळामध्ये परत एक टिकावं राहणं अतिशय कठीण आहे. परंतु त्यानंतर दुसरा न्याय आपल्याला, परंतु तिसऱ्या न्यायामध्ये जर तुम्ही गेल्या तर मग नो होप, मग तिथे आशा नाही. त्यामुळे प्रियांनो, आज तुम्हाला या 3 गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी पवित्र शास्त्रातून, माझ्या मनचं काही सांगितलंय का? काही तिथे लिहिलेलं नाही असं आहे का? प्रत्येक न्यायाच्या बद्दल आपल्याला दिसतंय एकच व्यक्ती, एकच देव, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो मानवाचा पुत्र आहे आणि तो सर्वीकडे बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याच्याद्वारे, बलिदानाच्या द्वारे पित्याने त्या पुत्राला जगाचा न्यायाधीश म्हणून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी एक तर तुम्ही आशीर्वादाचा मार्ग निवडा आणि आज्ञा पालन करा आणि देवाच्या बरोबर आनंद करा. दुसरी गोष्ट, एक तर तुम्ही आज्ञा मोडा, मनाला वाटेल तसं वागा, आणि मग तुमच्यासाठी शाप हा ठेवलेला आहे. आणि शाप कुठपर्यंत घेऊन जातो हे फिक्स आहे, हे तुमच्या आणि माझ्या समोर आहे. परंतु त्यासाठी आता सगळ्यात पहिले जाऊया. हे न्यायासन 3 आहे, परंतु सगळ्यात पहिला न्याय जो झालेला आहे तो कुठे झालेला आहे त्याकडे आपण जाऊया. फर्स्ट जजमेंट, पहिला न्याय कुठे झालेला आहे? आणि तो पहिला न्याय जो झालेला आहे तो झालेला आहे 3 न्यायासनाच्या बद्दल. पहिला न्याय 5 न्याय आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. त्याचे वेगवेगळे पैलू आहे. कोणत्या विषयासाठी न्याय झाला, कोणत्या वेळी न्याय झाला, कोणत्या ठिकाणी न्याय झाला, कोणत्या निर्णयाच्या आधारावर न्याय होणार आहे, आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, काय त्याचा परिणाम होणार आहे. आणि यासाठी या न्यायाकडे आपण परत जाणार. आपण न्यायासनाचं बघितलं, आपण येशू ख्रिस्ताला बघितलं, आता जाणार आहोत पहिल्या न्यायाकडे. आणि तो पहिला न्याय आपल्याला दिसतो की तो तुम्हाला आणि मला
तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगावर आगमन झालं. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन झाल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की तुम्हाला आणि मला विश्वासणारे आणि तारणासाठी वेगळे केलेल्या लोकांसाठी काय करावं लागलं? काय केलं? पित्या परमेश्वराने काय केलं? आपला एकुलता एक पुत्र पाठवला. आणि त्या पुत्राने काय केलं? पुत्राने काय केलेलं आहे? आपले प्राण, आपल्या मोलाचं यज्ञ, आपण म्हणतोय बलांडणाचा कोकरा म्हणून यज्ञ, आणि आम्हासाठी त्याने काय केलेलं आहे? आपले प्राण बलिदान तिथे दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे काय झालेलं आहे? तिथे परमेश्वराने काय केलेलं आहे? जो क्रोध आणि न्याय आमचा होणार होता तो कोणावर लादलेला आहे? पुत्रावर लादण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिथे आता 2 विभाग झालेले आहे. आज ह्या वधस्तंभाच्या द्वारे जेव्हा आम्ही वधस्तंभाच्याकडे जातो तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसते की पहिला जो न्याय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर स्वतः भोगला आहे आणि त्यामुळेच त्याला ते सिंहासन प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. त्यामुळे ते सिंहासन त्याला प्राप्त झाले आणि त्या सिंहासनाच्या समोर तुम्हाला आणि मला विजय प्राप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर त्या न्यायालय प्रभू येशू ख्रिस्त समोर गेला नसता तर मग ह्या सर्व गोष्टीला काही देखील अर्थ उरला नसता. कारण की कोणी देखील त्या न्यायासनाच्या समोर विश्वासणार किंवा खऱ्या अर्थाने देवाचा भक्त हा ठरलाच नसता. सर्वांसाठीच ते अग्नी, ज्याच्याबद्दल आपण आता वाचलेलं आहे प्रगटीकरणामध्ये, त्या अग्नीमध्ये जावं लागलं असतं. परंतु येशू ख्रिस्ताचं आगमन जे 2000 वर्ष अगोदर झालेलं आहे तेव्हा आम्हाला दिसतं की प्रथम इथे न्याय जर कोणाचा झालेला आहे तर तो न्याय आणि क्रोध तुमच्यासाठी पुत्राने सहन केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणणार येशू तिथे सिंहासनावर बसला, येशू इकडे बसला, येशू, अरे येशूला एवढं मोठं स्थान. येशूने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे प्रियांनो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या येशूला तुम्हाला आणि मला ओळखणं फार कठीण नाहीये की कोण माझ्या मागे चालणारे आणि कोण माझ्या मागे चालणारे नाही. कारण की मेंढपाळ कोण आहे? आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखतो. प्रेज द लॉर्ड. आपण मेंढपाळा फसवणार नाही. तो जेव्हा तो सिंहासनावर बसणार तर कोण शेरड आहे आणि कोण मेंढर आहे त्याला उत्तम रित्या माहित आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय दिसतं? तो वधस्तंभ दिसतो. आणि वधस्तंभ वर त्याने काय केलेलं आहे? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाची योजना, नियमशास्त्राची पूर्णता त्यांनी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की नियमशास्त्राच्या द्वारे हे जे 10 आज्ञा जे आहे त्याच्याद्वारे जे आम्ही पापी ठरत होतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा स्वीकार केल्यामुळे आणि त्याच्या रक्ताचा लाभ घेतल्यामुळे तुम्ही आणि मी येशूच्या मुळे काय झालेलं? जे पापी होतो आज आम्ही त्याचे पुत्र व त्याच्या कन्या ठरलेला आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या आणि माझ्यावर आता मरणाची वेळ नाही तर तुम्हाला आणि मला जीवन आणि सार्वकालिक जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो हे सर्वात महत्वाचा पहिला न्याय आहे तो कोणी इतर कोणावर नाही, तो सर्वात प्रथम कोणी भोगलेला आहे? देवाने स्वतः भोगलेला आहे. देव जो पुत्र यांनी भोगलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो देवाची इच्छा नाही, देवाची आमच्या सर्वांबद्दल काय इच्छा आहे की तुम्ही न्यायासनाच्या समोर उभे असताना काय करावं? तर स्वर्गीय राज्याचा लाभ घ्यावा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने फुकट आपलं जीवन दिलेलं नाही. येशू ख्रिस्ताची इच्छाच नव्हती आणि देवाची देखील इच्छा नव्हती की मनुष्य जो आदाम आणि हवाच्या समयापासून सुकलेला होता किंवा मोहपाशा सापडला होता, देवाच्या गौरवाला अंतरलेला होता, त्यांनी नरकात जावं. त्याच्यासाठी ते येशू म्हणतो की मी जातो आणि त्याच्यासाठी घर तयार करतो. प्रेज द लॉर्ड. नरक तयार करतो असं म्हटलंय का? नाही. ते तुमच्या आणि माझ्यासाठी, मनुष्यासाठी नाही. परंतु आज देखील त्या वधस्तंभाच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्या वधस्तंभाचं महत्व लोकांनी जाणलं नाही
त्यामुळे न्याय आता येशूवर नाही तर तुमच्या आणि माझ्यावर उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. कारण की जर आम्ही येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पित्याचा क्रोध, पित्याचा सर्व प्रकारचा शाप हे जर सहन केलं तर आम्हाला त्याचा जर लाभ घ्यायचा आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला जाणून घ्यायला पाहिजे. आता प्रश्न येतो की येशू ख्रिस्तांनी न्याय सहन करत असताना, रिपीट करतो, लक्ष देऊन ऐका, वाटलं ते मुद्दे नोट करा, की वधस्तंभावर कोणकोणत्या 7 गोष्टी ज्या आहे, किती गोष्टी? 7 गोष्टी आहे, ते न्यायाच्या द्वारे किंवा तुमच्या आणि माझ्यावर जे येणार होत्या त्या स्वतः घेतल्या आणि परमेश्वराचा क्रोध किंवा नरके ज्वाला त्याच्यावर उतरलेल्या. पहिली गोष्ट आहे, बोला माझ्या मागे बोला, पाप. कोणी घेतला आपल्या मस्तकावर? आजार कोणी घेतला आपल्या मस्तकावर? प्रभू येशू. बोला आजार. नंबर 3 भीती, मरणाची भीती किंवा जगातली प्रत्येक गोष्टीची भीती. आता मला भीती राहिलेली नाही. तिसरी गोष्ट आहे जग व जगातले मोहपाश, ज्याच्यामुळे आम्ही बांधलं गेलेलो होतो. येशूमुळे काय झालं, आता आम्ही मुक्त झालेलो. 5वी गोष्ट मृत्यू, जी मृत्यू सार्वकालिक मृत्यू होती, ती कोणासाठी होती? आमच्यासाठी होती. परंतु ती मृत्यू कोणी घेतली? स्वतःवर येशूने सहन केली आणि तो वधस्तंभावर मरण पावलेला आहे. 6वी गोष्ट आहे नरक. हे नरक कोणासाठी होतं? आमच्यासारखे पापी लोकांसाठी ते नरक तयार वाट बघत होतं. परंतु त्या नरकी यातना आणि वेदना कोणी सहन केलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो ओढ हे पित्या माझा तो त्याग केलेला आहे. आणि अशा प्रकारे पित्याने त्याचा त्याग केलेला आहे. आणि शेवटली गोष्ट आहे सैतान, जो तुम्हाला आणि मला बांधतो, येशू ख्रिस्ताने त्याला वधस्तंभाच्या पायथ्याशी ठेचलेला आहे आणि तो अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या सर्व गोष्टीच्या 7 गोष्टी होत्या. त्या 7 गोष्टी या प्रभू येशूमुळे, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आमच्यावर जे अधिकार गाजवत होत्या त्या आता कोणावर आहे? त्या येशू ख्रिस्तावर लादण्यात आल्या. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टीपासून तुम्हाला आणि मुक्ती दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट काय सांगितली मला सांगा? पाप. कारण की वचन हे सांगतं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. तुम्ही आणि मी पाप केलं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पगार काय मिळेल? तो स्वर्ग. तो विसरून जा. कारण की ज्यांनी पाप केलं तो हमखास मरणारच. आणि कोणतं मरण आहे ते? सार्वकालिक मरण आहे. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, परंतु ख्रिस्ती लोक मरत नाही. ख्रिस्ती लोक काय करतात? झोपी जातात. संत पाऊल काय म्हणतो? महानिद्रा है ना. परंतु जे पापी आहे ते मरतात, कारण की त्यांचं मरण हे सार्वकालिक मरण आहे. परत एकदा रिपीट करतो, ख्रिस्ती लोक मरत नाही. कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रेज लॉर्ड. कारण की त्याला मरण नाही. मग मरणार कोण? आपण आता बघितलेलं आहे प्रगटीकरण 20व्या अध्यायामध्ये, ते सार्वकालिक मरणाला जाणार आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तर तयार राहा. आणि त्यामुळे रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 3रं वचन, आपण रोमकरासपत्र काढून ठेवूया. कारण की आता बहुत असे विषय ते रोमकरासपत्रातूनच आपल्याला मिळतील. आणि त्यामध्ये रोमकरासपत्र आणि 8वा अध्याय आणि 3रं वचन. देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने पापाबद्दल पाठवून, यासाठी की देवाने देह स्वरूपात कोणाला पाठवलं? आपल्या एकुलता एक पुत्राला पाठवलं. आणि देहात कोणी दंडाज्ञा स्वीकारली? प्रभू येशू ख्रिस्ताने. कोणाचा दंड होतं ते? पाप आम्ही केलं, मनुष्याने पाप केलं, परंतु दंडाज्ञा कोणी स्वीकार केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि एका निश्चित पापासाठी 2 मरण नाही,
एक पापासाठी 2 मरणे, एकच गुन्ह्याबद्दल 2 शिक्षा होत नाही. ऑलरेडी तुमची आणि माझी शिक्षा, माझा दंड प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर सहन केल्यामुळे, पित्याने जी दंड आज्ञा तुमच्या आणि माझ्यामुळे होती, ज्याच्यामुळे ते नरकाचं तुमची आणि माझी वाट बघत होतं, आता प्रभू येशू ख्रिस्तांच्या मस्तकी देण्यामुळे तुम्हाला आणि मला मुक्ती म्हणजे तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय की न्याय प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला असताना त्याच्यावर कोणती गोष्ट उतरलेली आहे? न्यायाच्या स्वरूपामध्ये पाप. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती पाप जी तुमच्या आणि मला नेणार होती नरकाकडे, ती येशूने तुम्हाला मला डायव्हर्ट करत कुठे नेण्यासाठी आता तयार केलेलं आहे? स्वर्गाकडे नेण्यासाठी तयार केलं. आणि ह्यामुळे आज जेव्हा येशू ख्रिस्ताच्याकडे आम्ही, म्हणजे पाप म्हणजे काय झालं? येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. परंतु कब करता है? जेव्हा आपण पाप बदरी घेतो, आपण प्रायश्चित करतो, म्हणतो खरोखर येशू माझ्यासाठी तुझं वधस्तंभावर आपले प्राण दिलेले. नुसतं वधस्तंभ घेऊन बसणं, नुसतं वधस्तंभाचे फोटो लावणं, नुसतं वधस्तंभाचं हे वधस्तंभ काय नाही, वधस्तंभावर बलिदान हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बलिदानामुळे वधस्तंभाला एक वेगळं महत्व का प्राप्त झालं? कारण की वचन आम्हाला सांगतं की जितके लोक मला मागे चालतात त्यांनी आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं. म्हणजे आता आम्ही नुसतं वधस्तंभ घेऊन कोणते पण गळ्यामध्ये क्रॉस टाकले आणि कुछ भी करो स्वर्ग में जाने वाले, असं होईल का? नाही. तर वधस्तंभ हे महत्वाचं नाही, पण वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने जे आत्मनिग्रह केला म्हणजे सर्व अधर्म आणि पाप हे त्यांनी दूर राखलेले, त्याचप्रमाणे आम्हाला देखील दूर राखून जसं येशू ख्रिस्ताने आज्ञा पालन केलं तसं तुम्हाला करायचं. आणि यामुळे अशा लोकांना जेव्हा ते म्हणते की हे देवा तुझ्या रक्ताच्या द्वारा मला शुद्ध कर, तेव्हा देव तुम्हाला सर्व धर्माने पापापासून काय करल? शुद्ध करल. नंबर 2 पॉइंट जो आहे, जो जजमेंट येशूवर उतरलेला आहे, तो न्याय आयशावर उतरलेला आहे, आणि ते आहे आपल्याला जर बघितलं तर ते आहे आजार. इथे पुष्कळ जण आजारासाठी येतात. बाळाच्या प्रार्थना करा, आजारासाठी प्रार्थना. यस, येशू ख्रिस्ताने देखील आजारासाठी प्रार्थना केली आहे ना, केली की नाही केली? येशू ख्रिस्ताने देखील मेलेल्या लोकांना उठवलं, बरोबर आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं की चल उठ, आणि यायरीच्या कन्या असो किंवा विधवाचा पुत्र, आणि त्याला उठवलं, बरोबर आहे. मग उठवल्यानंतर तो परत मेलाच नाही का? मेले सगळं. लाजर मेलाच नाही का? अद्यापन जिवंत आहे का लाजर? मग येशू ख्रिस्ताचं उठवण्याचा काय फायदा? येशू ख्रिस्ताने कोणाला जर आरोग्य दिलं, जसं रक्तस्रावी स्त्री किंवा इतर जे आहे, मग ते परत आजारी पडलेच नसेल का? जसे पेत्राची सासू होती आणि तिकडे एक आजारी होती, येशू ख्रिस्ताने तिला उठलं, ती परत एकदा सगळ्यांची सेवा करे, मग ती आजारीच पडली नसेल का कधी? यस, निसर्ग आहे. तुम्ही आजारी पडणार, तुम्हाला मृत्यू येणार, तुमच्यावर या सर्व गोष्टीचे हल्ले होणारे नैसर्गिक आहे. आणि त्यामुळे हे आजार पण घालवलं म्हणजे सगळं काही मला मिळालं असं जर म्हणतो तर येशू नुसतं ह्या कार्यासाठी आला नाही. येशूच्या नावामध्ये ती ताकद आहे. उस नाम में है ताकद, उस नाम में है बल. येशूच्या नावामध्ये आम्ही आज्ञा करतो, सगळं काही येशू मध्ये मुक्त. हा विश्वास आहे तुमचा आणि माझा. यस, ते मुक्ती मिळेल. परंतु आजार पण नुसतं आजारी मी बरं झालो आणि त्यासाठीच मी येतो, तर येशू त्याच्यासाठी निश्चितच आलेला नाही. परंतु आपल्याला एक गोष्ट दिसते की येशूला वचन आपण जर बघितलं तर येशूला बसलेलं यशाया 53:5 मध्ये लिहिलेलं आहे की तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, व त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 750 वर्षा अगोदर यशाया संदेष्टा प्रॉफेट आयझाया म्हणतो की त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त. 39 फटके बसले. नियमशास्त्राच्या हिशोबाने किती फटके पाहिजे? प्रत्येक फटक्यामुळे त्याचे मांस त्याच्या शरीरातून निघत होत, त्याचं मांस त्याच्या शरीरातून निघत होतं. जसं आता आपण चिखलामध्ये जातो, बरोबर आहे की नाही? जसं चिखलामध्ये पाय ठेवला तर काय होतं?
बुटांना चिखल चिटतो, आपले पाय दिसतात की नाही? परत एकदा रिपीट करतो मी. आपण चिखलामधून आता जात आहोत हा, आणि चिखलामधून जात असताना आपण पाय ठेवला, जिथे मातीवाला चिखल हा, तिथे पाय ठेवल्याबरोबर चिखल आपल्या पायाला चिटकतं आणि आपल्या बुटाचे निशाण पडतात. त्याचप्रमाणे एक एक फटके बसत असताना ती माती जसे बुटाला चिटकते, तशी येशूचं मांस त्या कशाला चिटकत होते? सांगा बरोबर, चाकाला चिटकत होते. आणि एक 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 फटके, प्रत्येक फटक्यामुळे एक पहिला फटका कॅन्सरचे आजार बरे, दुसरा फटका एड्सचे आजार बरे, तिसरा टीबीचा आजार बरं. प्रत्येक आजारासाठी येशूने फटके सहन केले, यासाठी की वचन आम्हाला सांगतं की त्याला तुम्हाला आणि मला शांती देणारी शिक्षा त्याला प्राप्त झालेली आहे. आणि यामुळे आज तुम्ही आणि मी जेव्हा आपल्या जीवनाकडे बघतो, तेव्हा न्याय पहिले आमच्यावर जो यायला पाहिजे होता, तो न्याय कोणावर आलेला आहे? येशूवर आलेला आहे. परंतु हे सर्व न्याय नुसता एकच नाहीये, तर जे आजाराने तुम्ही आणि मी बाधित आहात, आज देखील येशूवर तुम्ही विश्वास ठेवतात तर तुम्हाला आजारापासून मुक्ती मिळते. प्रेज द लॉर्ड. आता देखील आपण पुढे येत असताना मी बरं करणारे किंवा कोणी व्यक्ती बरं करणारे, आरोग्य देणारा कोण आहे? येशू आहे. का मी कुठे बघणार आहोत? वधस्तंभाकडे. येशूचं रक्त तुम्हाला अधर्मापासूनच आणि आरोग्य देखील देणार आहे. आणि त्यामुळे नंबर 2 गोष्ट दिसतं की येशूचा न्याय जेव्हा उतरलेला आहे, तेव्हा तुमच्यातले सर्व प्रकारचे आजार येशूच्या नावामध्ये दूर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. या अगोदर आपल्याला काय दिसत होतं? की जे संदेष्टे होते, जे प्रभूचे निवडलेले दास होते, ते लोक प्रार्थना करत होते, एलिया, अलिशा आणि लोक बरे होत होते. बरोबर आहे. बाकीच्या लोकांनी बरं करताना दिसतं का? परंतु आता प्रत्येक विश्वासणारा तो येशूच्या नावाने मागतो, इथे पुढे येऊन साक्ष देतो, मी येशूच्या नावाने प्रार्थना केली आणि येशूने मला बरं केलं. प्रेज द लॉर्ड. पाळकसाहेब आहे का तिथे? बिशप आहे का? कोणी आहे का? संदेष्ट आहे का? कोणी? मी प्रार्थना केली, मी बरं झालं. मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली, ती देखील बरी झाली. प्रेज द लॉर्ड. कोणी बरं केलं? येशूने बरं केलं. प्रेज द लॉर्ड. आता ती ताकद जी आज आजाराची ताकद जी होती ती नाही तशी होती, आज तुम्हाला आणि मला येशू मध्ये प्राप्त झाली. परंतु त्याच्यासाठी मोबदला काय दिलेला आहे? फटके. त्याचा मोबदला काय? येशूने फटके सहन केले, त्यामुळे ते बळ तुम्हाला आणि मला मिळालं. प्रेज द लॉर्ड. फुकट नाही मिळालेलं आहे, ते फुकट नाही मिळालेलं आहे. आणि यामुळे अनेकदा आपण म्हणतो की जे देवाने फुकट दिलं ते तुम्ही फुकट द्या. अनेक जागेला तेलाचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला व्यवसाय करताना दिसतात. लोक विकतात बाटल्या बाटल्या बाटल्या, इतके प्रार्थना तितके पैसे, हे फुकट मिळालं, फुकट द्या. कारण की त्याचा मोल येशूने वधस्तंभावर दिला. प्रेज द लॉर्ड. का फुकट? कारण की तुम्ही मी काय केलेलं नाहीये. तुम्ही नुसतं येशूचं नाव घेऊन कृपादान जे प्राप्त झालं त्यानुरूप प्रार्थना करत आहे, परंतु त्याच्यासाठी मोल येशूने त्या न्याय परमेश्वराच्या पित्याच्या समोर दिलेला आहे. तिसरी गोष्ट जी आहे भीती. भीती. आज आम्हाला अनेक गोष्टीची भीती आहे. रोगाची भीती. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते सांगा बरं? मरणाची भीती. अरे कसं होईल? बाळक साहेब, ते ॲम्ब्युलन्स को करून गेली ना, आज धडधडच व्हायला लागतं, आमचं हार्टबीटच वाढतं. काय माहित भाऊ, कधी आपल्याला असे ॲम्ब्युलन्स मधून जावं लागत. यस, आपल्याला कुठून ॲम्ब्युलन्स गेले की सगळे लोक बाहेर येतात, कोणाच्या घरी गेली, कोणाच्या घरी गेली, कोणाच्या घरी. माझ्या घरी तर नाही आले ना. कारण एकदा आपण त्या आवाजाने आणि त्या परिस्थितीने घाबरून जातो. कधीतरी रात्री रडायचा आवाज आला की सगळे लोक म्हणतात, अरे बाबा गेलं कोणतरी, बाबा गेलं कोणीतरी गेलं. सगळ्यांच्या घरी चेक करतात, आपल्या घरात तर नाही ना, सगळे व्यवस्थित आहे, सगळं फिट आहे. नाही, आपल्या घरचा प्रॉब्लेम नाही, दुसरीकडे कुठेतरी गेलं. मरणाची ही भीती सर्वांना, श्रीमंत असो, गरीब असो, भिकारी असो किंवा कोणताही ऑफिसर अधिकारी हो, प्रत्येकाला भीती वाटते. आणि ती भीती येशू मध्ये गेलेली. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, आता मी मरण सहन केलंय, तुम्हाला मरण नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला जीवन आहे आणि ते युगानुगाचं जीवन आहे, ते येशू मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी पित्याची कोणती गोष्ट प्रकट झाली? जिथे प्रीती आहे तिथे भीती नाही. देवाने प्रीती केली आणि त्या प्रीतीला जे अनुसरतात, ज्या प्रीतीला जाणतात, त्यांना भीती वाटत नाही. यस, होऊ द्या धडधड, होऊ द्या आजार, पण यस होऊ द्या, मी प्रार्थना करल, येशू मला बरं करल. आणि मेलं तरी जगणे मला ख्रिस्त
मरणे मला लॉसच नाहीये, तुम्हाला फायदाच फायदा आहे. लॉस ऑलरेडी येशूने घेतलेला आहे, नुकसान येशूने सहन केलेलं आहे. कारण की त्या अगोदर जर आपण मेलो किंवा अविश्वासी म्हणून मेलो तर मग नुकसानच नुकसान आहे. परंतु येशूच्या मरणामुळे आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? तुम्हाला आणि मला भीती आता राहिलेली नाही. आम्हाला सैतानाची भीती नाही, आम्हाला मरणाची भीती नाही, आम्हाला अंधकाराची भीती नाही, आम्हाला आजाराची भीती नाही. कारण की या सर्व गोष्टी न्यायाच्या द्वारे येशूने तुमच्या आणि माझ्यापासून आपल्या मस्तकावर घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सर्वत्र अंधकार सापडला तेव्हा येशू मोठ्याने आरोळी म्हणा, हे पिता माझा का त्याग केला. आज तुमच्या माझ्या घरामध्ये अंधकार आहे, तेव्हा आपण असं म्हणून चालेल का? हे पिता माझा त्याग का केला? कारण की दिवसा पण देवाचं आहे आणि रात्र पण देवाची. तो रात्र जरी होती तरी ती अंधकाराची कोणती होती? पापाचे सर्व दोष येशूवर उतरलेले. त्यामुळे हा पापाचा अंधकार होता जो येशूवर लादला गेला. आता तुमच्या आणि माझ्यावर पापाचा अंधकार नाही, जगिक अंधकार आहे. आणि जगिक अंधकार तुम्हाला आणि मला काही बिघडू शकत नाही. चौथी गोष्ट जी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे, आणि हे नियमशास्त्र आहे. आणि पहिले सगळे कोणाच्या अधीन होते? नियमशास्त्र. 10 आज्ञा, 10 मधून एक जरी मोडली तरी 10 आज्ञाचं पनिशमेंट तुम्हाला आणि मला होता. परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं 2च आज्ञा मी सांगतो, की सर्वात गोष्ट महत्वाची कोणती गोष्ट आहे? प्रीतीच्या 2च आज्ञा दिले, की तुम्ही काय करा? आपल्या पित्या परमेश्वर याचीच मनापासून आराधना करा. खऱ्या मनाने, जीवाने, मनाने, अंतकरणाने त्याचीच आराधना करा. आणि दुसरी गोष्ट, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. आणि जर तुमच्यावर प्रीती, देवाची प्रीती दिसते, शेजाऱ्यांवर प्रीती दिसते, तर तुम्ही ह्या 10 आज्ञाचं पालन करते. आता तुम्हाला बलिदान द्यायची गरज नाही, आता तुम्हाला कुर्बानी द्यायची गरज नाही, आता तुम्हाला कुठे यात्रेला जायची गरज नाही, आता तुम्हाला स्नान आणि या सर्व गोष्टीची गरज नाही. कारण की येशूमध्ये हे सर्व रूढी परंपरा संपलेल्या आहे. आणि तो त्या शमरोनी स्त्रीला अशा प्रकारे म्हणतो की तो काळ आलेला आहे की आता माझे लोक डोंगरावर नाही, मंदिरामध्ये नाही, तर कशी आराधना करतील? आत्म्याने, खरेपणाने आराधना करते. प्रेज द लॉर्ड. आता त्या रीतिरिवाज परंपरेची गरज राहिलेली नाही. आम्हाला काहीतरी मोल देऊन, पैसे देऊन आम्हाला तारण नाही. ते फुकट येशूच्या मोलाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यासाठी करायचं काय? आत्म्याने, खरेपणाने आपल्या देवाची आराधना करायची. त्यामुळे आता रूढी परंपराचे जे ओझ तुमच्यावर होतं ते कोणावर लादलं गेलेलं आहे? येशूवर लादलं गेले. आणि त्याने तुम्हाला आणि मला मुक्ती दिलेली आहे. 5व्या नंबर आहे मृत्यू. यापासून तुम्हाला इब्रिकरास पत्र 2 अध्याय 14 आणि 15. इब्रिकरास पत्र आपण वाचूया. इब्रिकरास पत्र आणि अध्याय 2 14 आणि 15 यामध्ये काय लिहिलेलं आहे? वाचा. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाशी होती, त्या अर्थी तोही त्याच रक्तमांसाचा झाला. तोही म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही आम्ही येशू ख्रिस्तामध्ये देखील रक्तमांस होतो. आणि हेतू हा की मरणाची सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करा. जो इतक्या दिवसावर तुमच्या आणि माझ्यावर मरणाच्या द्वारे भीती दाखवत होता. तू मरशील, आता मरशील, तेव्हा मरशील. कोण भीती दाखवतो आम्हाला? सैतान दाखवतो. सैतान आम्हाला भीती दाखवतो. काय होईल तुझ्या मरल्यानंतर? खरोखर तू विश्वासी आहे काय? खरंच पाप केलेले आहे? तुझे पाप किती मोठे, तुझे गुन्हा एवढे मोठे, तुझे अपराध एवढे मोठे, तुला प्रभू क्षमा करणार नाही. आणि अशा प्रकारे तो तुम्हाला आणि मला काय करतो? कन्फ्यूज करतो. कारण की त्याला लबाडाचा बाप म्हटलेला आहे. आणि त्यामुळे आता त्या मृत्यूची भीती जी होती किंवा मरणाची सत्ता आहे, ह्याला शून्यवत करावा. आणि 15व्या वचनामध्ये लिहिले, जे मरणाचे भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. प्रेज द लॉर्ड. आयुष्यभर मरण, आज मरतो, उद्या मरतो, या भीतीने जगात लोक जगतात. आणि त्या भीतीतून तुम्हाला आणि मला येशूमध्ये मुक्त केलेले आहे. येशूमध्ये मुक्त केलेलं आहे. आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कोरोनामध्ये देखील आपल्याला दिसत आहे की सगळे लोक भयभीत होते, घाबरले होते की मरणाची भीती होती. आणि अशा समय निवडे लोकच तिथे होते.
आमच्या घरामध्ये देखील मृत्यू झाला, परंतु तरी देखील मी त्या कोरोनामध्ये जाऊन त्या लोकांसाठी अंत्यक्रिया करत होतो. प्रेज द लॉर्ड. इथे मंदिरामध्ये आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या समयामध्ये देखील प्रार्थना होती, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो. तुम्हाला कोरोना झाला की असं विचारलं का हो तुम्हाला कोरोना झाला का तुम्ही पहिलं वॅक्सिन घेतलं का, कोवॅक्सिन घेतला, असं विचारून प्रार्थना करत होतो? नाही. जरी मृत्यू आणि मृत्यूच्या सामोऱ्याला मी जात होतो किंवा आम्ही जात होतो तरी आपण घाबरत नव्हतो, कारण की आम्हाला माहित आहे आम्ही ज्या देशाची सेवा करत आहोत त्याच्या हातामध्ये जीवन आणि मृत्यू आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर येशूची इच्छा असते तर मी देखील त्या लोकांच्या बरोबर गेलो असतो पुढे, परंतु येशूची इच्छा आहे की मी राहावं तर त्याची सेवाच करत राहावं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठीच जीवन जगावं. आणि यासाठी प्रियांनो माझ्यासाठी नाही तर इथे बसलेल्या प्रत्येक लोकांसाठी तीच बाब लागू आहे की ज्या अर्थी तुम्ही त्या महासंकटापासून वाचला त्या अर्थी उगाच वाचला नाही, उगाच देवाने तुम्हाला मुक्त केले नाही. एक तर तुम्हाला संधी द्यायची आहे की तुम्ही पापापासून आता तरी फिरा, पापापासून आता तरी तुम्ही मागे वळा. बघा परत एक या मृत्यूच्या नंतर जी मृत्यू आहे ती महाभयंकर मृत्यू आहे, कारण की ती सार्वकालिक मृत्यू आहे. ते न्यायासनाच्या नंतर ते जे तुमच्यासाठी ते जे अग्नीचे द्वार आणि अग्नीचे कुंपण बनवले त्यामध्ये तुम्हाला जावं लागणार. पण अग्नीच्या कुपामध्ये जाण्याच्या अगोदर एक तर तुम्ही काय करा, स्वतःचा येशूच्या जर त्यांनी तारण दिलेलं आहे त्याचा स्वीकार करा, माझ्या मागे या, नाही तर तो मार्ग तुमचा. त्यामुळे तुम्हाला आणि मला आता मृत्यूची भीती नाही, कारण की वचन आम्हाला येण्या प्रकारे सांगतं आणि त्यामध्ये याने सांगितलंय की आता मरणाच्या भयाने दासाच्या बंधाने आम्हा सर्वांना त्यांनी मुक्त केलेले आहे. आता आम्ही घाबरणार नाही, भिणारे लोक नाही. कदाचित आम्ही ते 50 वर्ष जगू, आम्ही ते 70 वर्ष जगू, कदाचित 90 वर्ष जगू, परंतु एक निश्चित आहे, तिथे युगानुयोग जगणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तिथे युगानुयोग जगणार आहोत. इथे आम्हाला माहित नाही किती वर्ष, परंतु आम्ही उगाच जगणार नाही. प्रभू जर तू माझ्यासाठी सर्वस्वी दिलं तर मी देखील आपलं सर्वस्व तुला देणार आहे. जी जबाबदारी प्रभू तुम्हाला दिलेली आहे, जे मला मंडळीपासून जबाबदारी दिली, जे पवित्र शास्त्रातून जबाबदारी दिली, ती मी पार पाडणार आहे. प्रभू मी पात्र नाही, प्रभू मला लायकी नाही, कसं बोलावं हे मला कळत नाही, कशी प्रार्थना करावी हे देखील मला कळत नाही, मी शिकलेलो नाही. मला जरी डिग्री मिळाली असेल, कदाचित मला निश्चितच तो गाऊन घातला असेल, परंतु अद्याप मी उन्हाच आहे. प्रभू नारायण मावंटी अजूनही मी उन्हा, प्रभूजी अजूनही मी उन्हा. कोणी देखील परफेक्ट होऊ शकत नाही आणि प्रत्येक व्यक्ती उन्हा आहे, परंतु एकच गोष्ट खरी आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध झालं. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही काहीच न करता नुसतं आत्माच करत फिरत राहा. मेहनत करावी लागणार आहे, परिश्रम करावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला समोर उभा राहत असताना आत्मा देखील मदत नाही करणार. तुम्ही म्हणा मी काहीच करणार नाही बाळासाहेब साहेब, आता मी डायरेक्ट जाऊन उभा राहील, पवित्र आत्म्याच्या द्वारे मला चालवलं जाईल. कदाचित काही समय घडल देखील, परंतु जे मेहनत आणि श्रम तुम्ही केलेले आहे त्या श्रमाचं फळ देणारा आमचा गौरव भाव आहे. प्रेज द लॉर्ड. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तुझ्या मुलांची मुलं तुझ्या दृष्टीच पडतील. या सगळ्या गोष्टी देवाने सांगितलेल्या, श्रम करावे लागणार आहे. आज आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपल्या अनेक जणांना इथे जागे मिळालेले. प्रेज द लॉर्ड. येस, लवकरच प्रभू येशू ख्रिस्त पांढरा जागा सगळ्यांना घातला, त्याबद्दल आपण बघणार होतो. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी जागे देतो तेव्हा देव आपल्याला देखील जागा देतो. उद्या माझी मुलगी आपल्या मास्टर्स कोर्समध्ये उद्या जागा घालणार आहे कॅनडामध्ये. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही इथे जगे घालतो तर देव आमच्या मुलांना जगे घालाल. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर देवाच्या झग्याला वापरतात आणि इतरांना देतात, ते तारणाच्या झग्यासाठी तुम्ही परिश्रम करतात, देव तुमच्या मुलांची मुलं तुमच्या दृष्टीत दाखवणार नाही, तर तुमचे मूळ मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार हे दिसत. परंतु तुम्ही आज त्या झग्याला, जगाच्या महत्वाला जर जाणून घेतलं नाही तर तुमच्या मुलांची मुलं नाशाकडे जाणार आहे हे देखील तेवढं खरं आहे. कारण की आमचा देव न्यायाधीश आहे, तो न्यायसनावर येणार आहे. त्यांनी जी जबाबदारी दिली त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यावं लागणार. त्याच्यासाठी नुसतं झगे घालणारे लोक नाही, तर प्रत्येक व्यक्तीला देवाने तारणाचा जागा घातलेला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येकाला जबाबदारी दिलेली, काय दिलेली, कशी दिलेली, कोणत्या प्रकारे करायचं हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की समय हा तीव्र चाललेला आहे. त्यामुळे मृत्यूच्या अगोदर या सर्व गोष्टी जर तुम्ही शिकलं तर बरं होईल. शेवटले 2 मुद्दे घेतो आणि संपवतो. आणि 6वी गोष्ट आहे, तुम्हाला आणि मला जे नरकाचा राज्य, नरकामध्ये जायचं होतं, ते कोणी आपल्यावर घेतलंय?
प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि तो प्रकटीकरण 1:18 मध्ये असं म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा. प्रकटीकरण 1:18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे मंडळीला ह्याच प्रकारे लिहितो की मी मेलो होतो तरी पहा. मी म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. मी युगानुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. यस, मी मेलो होतो. यस, मी मरण पावलो तुमच्यासाठी, मी मरण पावलो, परंतु पहा मी युगानुग काय? बोला, मी युगानुग जिवंत आहे. मी युगानुग जिवंत आहे. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते युगानुग जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त असं नाही म्हणतो मी युगानुग जिवंत, तुम्ही थोडेच वर्ष जागा. जेवढं वर्ष मी युगानुग जिवंत आहे, तुम्हाला देखील युगानुगाचं राज्य मी देत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आणि माझे कन्या आहे. जे लाभ मला मिळालेले ते लाभ मी तुम्हाला देत आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी आता नरक नाही, सार्वकालिक मरण नाही, तर सार्वकालिक जीवन आहे. आणि यामुळे आता ते सार्वकालिक नरकापासून वधस्तंभावर पित्याच्या न्यायामध्ये तुम्हाला आणि मला काय मिळालेलं? मुक्ती मिळालेली. प्रेज द लॉर्ड. परत आपण परत एक वर त्या नरकाच्याकडे जायचं का? परत एक वर त्या ज्या क्रोधाकडे जायचं का? परत एक वर त्या न्यायासनाच्याकडे नाही. आपल्यासाठी पहिलेच 2 न्यायासन आहे. पहिल्याच न्यायासनामध्ये राऊंड मारा, जा आणि विजय मिळवा. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटला मुद्दा आणि मी संपवतो, सैतानापासून तुम्हाला आणि मला येशूमध्ये विजय. जर तुमच्या आणि माझ्यावर त्या आदामाने हवेच्या काळापासून एदेन बागेपासून सत्ता गाजवत होता, आदामाने हवाने जे काही त्याला अधिकार दिलेले होते ते अधिकार त्या सैतानाच्या हातात दिलेले, ते अधिकार परत एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आता तुमच्या आणि माझ्या हातामध्ये दिलेले. प्रेज द लॉर्ड. जे आमच्या पूर्वजांनी गमावले होते येशूमध्ये ते आम्हाला मिळालेले आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाला येशूने ठेचलं आणि नुसतं ठेचलं नाही, तो आरंभी जसं लिहिलेलं आहे की तुझी पुत्र आणि तुझे कन्या जे आहे तुझ्या काय करतील? ठेचतील. हे कुठे सांगितलंय? पिता परमेश्वराने कोणाला शाप दिलेला होता? सर्पाला शाप देत असताना सांगितलं होतं की येणार दिवसामध्ये लक्षात ठेव, ह्यांची पुत्र आणि कन्या तुला ठेचणार आहे. आणि वधस्तंभावर आज येशू ख्रिस्त त्याचा पित्याचा पुत्र आहे, नुसतं त्याने ठेचलं नाही तर तुम्हाला आणि मला देखील अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगू द्या प्रियांनो, जर त्या न्यायासनाच्या समोर, त्या पित्याच्या क्रोधाच्या समोर जर येशू गेला नसता तर तुमचा आणि माझा टिकावा लागला नसता. आणि यासाठी प्रियांनो पहिल्या न्यायासनाकडे आपण आलो असताना आज परत एक वार आपण आपल्या अंतःकरणाचा विचार करूया की त्या न्यायासनापासून येशूने तुम्हाला आणि मला सुटका दिलेली आहे, यासाठी की जेव्हा मी वैभवाने येईल, प्रेज द लॉर्ड, तेव्हा तुम्ही आणि मी माझ्या बरोबर अंतराळात घेतले जाऊ. प्रेज द लॉर्ड. यस, मी नुसतं न्यायासनावर बसणारा नाही तर मी न्यायाला सामोरे जाणारा देखील झालेलं तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही पित्याच्या क्रोधाने भस्म झालेले असतं, परंतु तुम्ही भस्म झाले नाही, कारण की त्याची करुणा व दया रोज प्रभात समेत तुमच्यासाठी काय होते? नवीन होते. परंतु तुम्ही बचावले का? कारण की मी त्या सर्व न्यायाला सामोरे गेलो. आता मी न्यायाधीश म्हणून येत असताना मी प्रश्न विचारणार आहे. मी तुमच्या पाप आणि धर्माच्या द्वारे तुमचा न्याय करणार आहे. तुम्ही शेरडे आहात की मेंढर आहात, तुम्ही विश्वासणारे की अविश्वासणारे, ही गोष्ट बघितली जाणार आहे. आणि मला सांगू द्या, जर तुम्ही मेंढर म्हणून त्याची वाणी आज ऐकत आहे आणि त्याचे आज्ञा पालन करत आहे तर आपण जे गणनामध्ये वाचलेलं आहे, तर तुम्ही आशीर्वादित ठरणार आहे. परंतु जर तुम्ही आज्ञा मोडणार आहात तर तुम्ही दुसऱ्या मार्गाने चाललेला आहे. तो मार्ग शेवटी सार्वकालिक मृत्यूकडे जातो. आणि त्यासाठी पहिल्याने आज आपण जजमेंट बघितलेला आहे. तो जजमेंट कोणावर उतरलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्तावर उतरलेला आहे आणि आमचा बचाव झालेला. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि करत होतो कारण की आज परत एक बार येशू, आज आम्ही त्या 3 सिंहासनांच्याकडे बघितलेलं आहे. एक वैभवशाली सिंहासन, एक पांढरे सिंहासन आणि एक पवित्रपिता गौरवी सिंहासन. आणि या सर्व गोष्टीतून तू आम्हाला शिकवलेला आहे. येशू न्याय करत असताना प्रथम तो अंतराळात आम्हाला घेऊन जाणार आहे. मंडळीला, वधूला आणि त्यांचे विश्वासणाऱ्यांना तो अंतराळात घेणार. दुसरा शेड आणि मेंढर वेगवेगळ्या करण्यासाठी तो पृथ्वीवर येणार आहे. आणि पित्या शेवटला दुष्कर्म्यांचा न्याय आणि ते जे मृत्यू
जे सार्वकालिक मृत्यू आहे त्यामध्ये आम्ही जाणार आहोत. परंतु त्या अगोदर पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला स्तुती धन्यवाद देतो, कारण की पित्या तू आपल्या स्वस्वरूपात आम्हाला नुसतं घडवलं नाही, आम्हाला या जगात ठेवलं नाही, तर ते जे राज्य जिथे तू वस्ती करतो तिथे तू आम्हाला नेऊ इच्छितो, जिथे तू राहतो तिथे आम्ही राहावं आणि तुझी आराधना करावी ही तुझी इच्छा आहे. परंतु आज या जगामध्ये आम्ही काय करत आहोत, आम्हाला दिलेल्या पवित्र पित्या जबाबदाऱ्या, आम्हाला दिलेलं कुटुंब, आम्हाला दिलेलं घर, आम्हाला दिलेले शरीर, आम्हाला दिलेले मंडळी, आणि त्यामध्ये पित्या आमच्यासाठी कोणती जबाबदारी ठेवली, कारण की प्रत्येक जबाबदारीचा हिशोब घेतला झालेला आहे आणि त्याच्याद्वारे न्याय ठरणार आहे पवित्र परमेश्वर. आणि यासाठी पित्या आम्हाला तू तयार कर, आमच्या हृदयाची तयारी कर. आम्ही चुकणारे आहोत, आम्ही दोषी आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही आजारपण, आम्ही गरिबी, आम्ही अटेक, आम्ही भीती, आम्ही मृत्यू, आणि आम्ही सर्व प्रकारच्या पवित्र परमेश्वर जगी गोष्टीने घाबरतो. परंतु आम्हाला माहीत असून देखील की पिता यापेक्षा फार मोठा आहे, त्याने सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. तो म्हणतो माझ्याकडे माग, आधी माझी धार्मिकता राज्यासाठी झटा, पहा मी जगात सर्व गोष्टी देणार आहे. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वस्त्र तुमच्यामध्ये आहे, प्रभू येशू मध्ये जे काही मागाल मी देणार. परंतु आम्ही नुसतं मागतो आणि जगीच गोष्टी मागतो, आत्मिक गोष्टीकडे मी मागत नाही. तेव्हा मी जगिक लोक म्हणून जगाबरोबर ते न्यायासनासमोर उभं राहून पापाकडे अधर्म म्हणून पित्या नरकात जाण्याच्या अगोदर आज परत एकवार पुनर्विचार करण्याची तू संधी दिली की आम्ही कुठे जावं, आणि आम्ही येशू तुझ्या आहोत, आम्ही तुझ्या बरोबर जाणार आहोत. यासाठी पित्या त्या न्यायासनावर तू येत असताना आम्हाला तू मेंढर म्हणून, आम्हाला तू पवित्र ते विश्वासणारे म्हणून तुझ्या बरोबर घेऊन जावं. आणि यासाठी पित्या या दिवसामध्ये जी आम्ही तयारी करत आहोत, मंडळी तयारी करते, लोक तयारी करते, तुझी वाट बघते की येशू तू लवकर आहे, आणि तू म्हणतो मी लवकर येत आहे. पित्या आम्ही सज्ज असावं, जागृत असावं, आणि जी जबाबदारी आम्हाला सोपवली त्याच्यासाठी तत्पर असावं अशी कृपा आणि दया कर प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन.